हाय हॅलो नमस्कार. मी गौरी तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता वाजलेले आहेत 10:15 आणि आत्ता आमच्या सोसायटीचे वॉचमन येऊन गेले आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की पाणी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. समहाऊ पाण्याचा काहीतरी इश्यू आहे, ते डायरेक्टली संध्याकाळी 8 वाजता पाणी येईल. तर आता 10:15 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा, नॉर्मल आज वातावरण आहे. आणि त्यानंतर इथे बाळसुद्धा खेळते. बाळाचीसुद्धा अंघोळ झालेली नाही. इनफॅक्ट कोणाचीच आमची अंघोळ झालेली नाही, कारण आज थोडं वेगळं काम करायचं होतं आणि त्यामुळे सगळं थोडंसं लेट सुरू आहे. तर आता घरामध्ये बाळ आणि मी दोघेच आहोत. विघ्नेशचे पप्पा आणि विघ्नेश थोडं बाहेर गेलेत गाडीच्या कामासाठी. आणि किचनमध्ये पहिली भांडी घासायची वगैरे बाकी आहेत, किचन ओटा साफ करायचा बाकी आहे आणि सगळ्यांची अंघोळ कपडे वगैरे हे सगळंच बाकी आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा पाणी भरून घ्यायचं आहे, कारण 11 वाजेपर्यंतच पाणी आहे. तर माझ्याकडे फक्त पाऊण तास आहे. त्यात मला बाळाला बघत बघत हे काम करायचं आहे. तर खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासमोर. तर म्हटलं आज तेच तुमच्यासोबत शेअर करूया की आपण कशा पद्धतीनं करू शकतो ते. त्याच्यामुळं तोच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे मी भांडी घासण्यापासून. बाळाला मी पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि झुंबर लावलेलं आहे. ते फिरलं की बाळ त्याच्यासोबत खेळतं छानपैकी आणि म्हटलं तोपर्यंत पटकन लगेच भांडी घासून घेऊया, कारण भांड्याला बऱ्यापैकी जास्त पाणी लागतं, कारण 24 तास पाण्याची सवय झाली आहे. त्याच्यामुळं साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये भांडी घासणं थोडंसं डिफिकल्ट होतं. तर सगळ्यात आधी आलेले आहे भांडी घासून घेण्यासाठी. पण सडनली आज असा इश्यू आलेला आहे, त्यामुळं खूप डिफिकल्ट होतं सगळं असं. आणि दिवसभर लहान मूल घरामध्ये आहे आणि सगळीच माणसं घरामध्ये आहेत, त्यामुळे अंघोळी, त्याच्यानंतर वॉशरूम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागतं. त्यामुळं पाणीसुद्धा स्टोअर करून जास्त ठेवायला लागेल. घरात कोणी नसेल तर पाण्याचा इतका यूज होत नाही, पण सगळेच घरात आहेत त्याच्यामुळं पाण्याचा यूज बऱ्यापैकी होणार आहे. त्यामुळं मला बाळाची अंघोळ झाल्यानंतर, माझी झाल्यानंतर बऱ्यापैकी पाणी स्टोअर केलं तर ते संध्याकाळपर्यंत आम्हाला पुरेल. तर मध्येच ना बाळसुद्धा ते झुंबर फिरायचं बंद झालं की ते रडायला लागतं थोडंसं. मग जाऊन पुन्हा ते झुंबर हलवायचं, त्याच्याशी 2 मिनटं बोलायचं आणि मग येऊन पुन्हा ही भांडी वगैरे घासून घ्यायची. कारण भांडी जरी ठेवली तरी नंतर पुन्हा घासायची, मग त्यासाठी तिकडून पाणी आणा, मग ती भांडी घासा, असं लेट होईल. म्हणून म्हटलं थोडंसं स्पीडमध्ये काम करून घेऊया, भांडी घासून घेऊया. तर आता मी भांडी घासते आणि मध्ये मध्ये जाऊन जरा बाळाला पण खेळवते. यांना पण फोन केला, हे पण येतो बोललेत. जर हे पण लवकर आले तर मग त्यांची विघ्नेशची पण अंघोळ होईल. पण होप सो तसं होईल, बघूया आता कसं कसं होतं आहे ते. तर आता भांडी तर फायनली माझी घासून झालेली आहेत आणि त्यानंतर लगेचच मी ना किचन ओटा जो आहे ना, गॅस आणि किचन ओटा, तो पण म्हटलं लगेच साफ करूया. आता बाळाकडे एक राऊंड मारून येते, कारण तो मध्येच थोडासा आवाज देत होता. तर आता गॅस पण पुसून घेते आणि किचन ओटा पण पुसून घेते. हा काय मी डीप क्लीन करणार नाही, कारण तेवढा टाईम पण माझ्याकडे आज नाही आहे. त्यामुळं जितकं शक्य होईल तितकं फास्ट फॉरवर्डमध्ये तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच खराब दिसण्यापेक्षा थोडं तरी स्वच्छ केलेलं कधीही चांगलं. त्यामुळं तशा पद्धतीनं करून घेते. आणि संध्याकाळी जरी पाणी सोडतो बोलले तरी जर पाणी आलं सोसायटीच्या त्या टाकीमध्ये, जर पाणी असेल तरच ते सोडतील. अदरवाईज पाण्याचा जर काही इश्यू झाला तर त्यांच्या हातात पण कुठली गोष्ट नसणार आहे. आतासुद्धा मध्येच पुन्हा बाळ रडायला लागले, त्यामुळे परत गेले मी, ते झुंबर वगैरे हलवलं आहे आणि त्यानंतर तो थोडासा खेळतो. त्याच्यामध्ये पुन्हा एक 4-5 मिनटं मिळतात. त्या 4-5 मिनटामध्ये येऊन परत काम करायचं. तर गॅस पुसून झालेला आहे. गॅसचे जे जाळे असतात त्या पण पुसून झालेले आहेत. आणि त्यानंतर लगेच म्हटलं इथं पण सगळा कपडा मारून किचन ओटा क्लीन करून घेऊया आणि जो भांड्याचं बेसिन वगैरे आहे त्याच्यावर पण पाणी वगैरे टाकून ते क्लीन करून घेऊया. यात एक गोष्ट चांगली की मी सकाळीच नाश्ता आणि चपाती भाजी बनवली होती, कारण म्हटलं दुपारी काम करायला काढलं तर जेवण बनवायला आपल्याला वेळ होईल आणि टाईमच भेटणार नाही, खूप लेट होईल. कारण काल पण ऑलरेडी खूप उशीर झाला होता जेवण करायला. त्यामुळं जेवण बनवून झालं आहे, त्यामुळे ते एक माझं काम हलकं झालेलं आहे. आता किचनमध्ये हे 2 टोप ना भरून ठेवते, कारण जर भांडी घासण्यासाठी किंवा इतर कशासाठी जर पाणी लागलं, रात्री उशिरा आलं तर स्वयंपाकासाठी, म्हणून हे 2 टोप सेफर साईडला भरून ठेवलेले आहेत. एक टोप आहे तो अंघोळीचा, पण सध्या तो आम्ही काही यूज करत नाही. मग एक्स्ट्रा कशासाठी जर लागलं पाणी किचनमध्ये तर ते पाणी भरून ठेवलेलं आहे. साईड बाय साईडला बाथरूममध्ये सुद्धा आता हे बादली टाकी, आता ही टाकी भरून ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर ह्या पण बादल्या वगैरे जे काय आहे ते पाणी स्टोअर करण्यासाठी वापरते. तर इकडं तिकडं पाणी भरते, बाळाकडं बघते, त्यामुळे पाणीसुद्धा वाया जाते. थोड्या वेळाने हेच पाणी नळाला येणार नाही आहे, पण आता माझ्याकडून खूप वाईट वाटतं की हे इतकं पाणी वाया जाते. आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटल पण 1-2 भरून ठेवते, म्हणजे त्या बॉटल जर आपल्याबरोबर सोबत ठेवलं तर सारखं किचनमध्ये यायची गरज लागत नाही. तर आता ह्या बादल्या वगैरे पण ना रेग्युलर आम्हाला लागत नाही, कारण 24 तास पाणी असतं, त्यामुळं बादली टाकी वगैरे असं काही लागत नाही.
पण पाणी गेलं की मग लागतं. आणि त्यात वरती लॉफ्टवर टाकी बसवलेली आहे, पण तिचं काहीतरी इश्यू झालेला आहे. जे पाणी स्टोअर झालं आहे ते पाणी प्रेशरने खाली येत नाही. त्याच्यामुळं ते प्लंबर आणि टाईल्सवाला असं दोघांना बोलवून ते काम करायचं आहे. तर ते टाईल्स तोडून ते काम करायचं आहे, त्यामुळे ते आम्ही होल्डवर ठेवलं होतं आणि पाण्याचा इतका काही इश्यू नव्हता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, होतं आहे मॅनेज. पण आज असं झालेलं आहे की घरात कोणच नाही, आम्ही दोघंच आहे. आणि जर पाणी नाही भरलं तर दिवसभर आम्ही सगळे घरात आहे, त्यामुळे पाणी तर लागणारच आहे. आणि हे गावच्यासारखं नाही की कुठं जाऊन आपण कुठून कोणाकडून तरी पाणी घेऊन येऊ शकतो, किंवा विहिरीवरून हापशीवरून वगैरे कुठून पाणी घेऊन येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं पाणी भरून झाले. लागलीच म्हटलं बाळाला आंघोळ घालून घेऊया. त्याचं तेल गरम केलेलं आहे आणि गॅस आणि हे भांडी वगैरे किचनचं तर काम ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. तर आता बघताय तुम्ही, वाजलेले आहेत 11:15. तर 11:15पर्यंत खूप स्पीडनं मी ही कामं केलेली आहेत. त्यानंतर आता इथं बाळाच्या आंघोळीची तयारी केलेली आहे. एक टपमध्ये मी ना पाणी चालू ठेवते, एक गिझर लावलेला आहे. मग कोमट पाण्याने त्याला आंघोळ घालते. तर ती पण लागलीच उरकून घेते, म्हणजे एक 15-20 मिनटं माझ्याकडे आहेत. तर इथे बाळाला पण आंघोळ घालून घेते पटकन. आणि त्यानंतर आता सगळं आवरून ना, दुपारी बाळ झोपलं वगैरे होतं, त्यानंतर आमचं सगळं आवरलं आम्ही. आणि आता साधारणतः 4-4:30 वाजलेत. आता बाळासोबत खेळते आहे मी, म्हणजे थोडा टाईम स्पेंड करते. तो उठलेला आहे, त्यानंतर फीडिंग वगैरे करून झालेलं आहे. आता काही तो लगेच झोपणार नाही. मग थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारते, गाणी म्हणते, त्यानंतर थोडंसं त्याला हसवते. तर थोडंसं त्याला पण बरं वाटतं आणि आपल्याला पण थोडंसं रिफ्रेशिंग वाटतं, बरं वाटतं. तसं तो होकार वगैरे देण्याचा प्रयत्न करतो, बोलण्याचा, हसण्याचा. त्यामुळे मग म्हटलं थोडंसं आता आज एक्स्ट्राचं काही काम नाही आहे, तर आजचा वेळ थोडंसं बाळासोबत घालवूया जास्त. तर बाळासोबत खेळते आहे मी. छान वाटतं खेळायला आणि हे करायला. तर आता ना बघा, हे संध्याकाळचं वातावरण आहे. 6:15 वाजून गेले होते. मी देवाला दिवाबत्ती वगैरे केली आणि म्हटलं चहा घेऊया. तर किचनमधून जस्ट चहा घेऊन बेडरूममध्ये येत होते, तर खिडकीतून बघितलं ना, तसं छान वातावरण दिसत होतं. म्हणून घड्याळ परत बघितलं तर 6:15 वाजून गेलेले आहेत, तरी इतका प्रकाश आणि इतकं छान वातावरण आहे. तर म्हटलं चला आता उशीर जरी झाला असेल तरी अंधार पडलेला नाही, आजचा चहा मस्त या वातावरणातच पिऊया. तर बाहेरचं वातावरण बघा, थोडंसं आभाळ आहे, पण असं गुलाबीसं लालसरसारखं असं वातावरण होतं आणि छान वाटत होतं, जसं रोमॅन्टिक वातावरण वाटत होतं. तर म्हटलं चला इथेच बसून आज आपण चहा घेऊया. तर बऱ्याचदा मध्ये जर असं काही मूड असेल किंवा वातावरण छान असेल तर इथे बसून आम्ही चहा वगैरे घेतो, किंवा काय खायचं असेल तर मस्त इथं टाईम स्पेंड करतो. तसा आमचा गॅलरीचा खूप चांगला उपयोग होतो. तर संध्याकाळची लोकं खरेदीसाठी वगैरे बाहेर पडलेली आहेत आणि त्यामुळे हे गाड्या वगैरे इथे पार्किंगला खूप इश्यू होतो आणि हॉर्नचे वगैरे कंटिन्युअस खूप आवाज येत असतात. तर संध्याकाळचा चहा घेते आता मी. मस्त वातावरण झालं आहे, खूप छान वाटतं आहे. आणि दिवसभर जरी गडबडीत गेला आणि इतर काहीच काम पाण्याअभावी नाही करता आलं, तरी संध्याकाळ मात्र खूप गोड झाली आणि खूप छान झाली. तर असो, पाण्याचा असा प्रॉब्लेम असेल तर या सगळ्या गोष्टी होतातच. काही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात, जसे परिस्थिती असेल तसं आपल्याला जगावंसुद्धा लागतं किंवा मार्ग काढावे लागतात. तर होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.